परभणी जिल्ह्यातील मानवत येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण, मुलीसह 8 जण गंभीर जखमी, 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आता आपण सविस्तर बातमी पाहू. ही घटना परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हमदापूर येथे ही गंभीर घटना घडली आहे. एक अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारासह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांविरुद्ध 18 सिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलगी ही 10वीचं शिक्षण घेत आहे. आरोपी सुदर्शन शिंदे या तरुणाने पीडितेचा हात धरून माझ्यासोबत चल असे म्हणत तिला विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने ही बाब घरी सांगितली. तिच्या वडिलांनी जाब विचारण्याचे ठरवले. तिचे वडील आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र या जाब विचारण्याचाच राग सुदर्शन शिंदे या आरोपीला आला आणि त्यांनी सुमारे 15 जणांना गावातील भावकीतील लोकांना एकत्र केले आणि मुलीच्या घरात शिरला. काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण. या 15 जणांच्या टोळीने जातीवाचक शिवीगाळ करत पीडित अल्पवयीन मुलीची काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण केली. हल्ल्यात मुलीसह तिच्या कुटुंबातील 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींनी तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यामधील 16 जणांवर 18 सीटचा गुन्हा दाखल केलेला आहे. विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून या 16 जणांना सध्या अटक करण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून आरोपींना तात्काळ तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच दीपक केदार या समाजसेवक संघटकांनी सुद्धा याची मागणी केली आहे. अटक करण्याची तातडीने मागणी जोर धरू लागली आहे. यामधील आरोपीची नावे पुढील प्रमाणे. या आरोपीमध्ये कृष्णा ज्ञानोबा शिंदे, हनुमान ज्ञानोबा शिंदे, जितेंद्र हनुमान निर्मळ, जितेंद्रचा भाऊ आदित्य दिगंबर निर्मळ, सचिन लाडाने, उद्धव कारभारी शिंदे, बिभीषण आसुरबा शिंदे, बळीराम विश्वनाथ शिंदे, रामेश्वर दिगंबर शिंदे, बाबूराव कृष्णा शिंदे, मंगेश भगवानराव शिंदे, नारायण भास्कर निर्मळ आणि महाराज मनोहर शिंदे सर्व राहणार हमदापूर तालुका मानवत यांचा समावेश आहे. यातील 6 आरोपींना अटक करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या दलितांवरील अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या घटना या गंभीर होत जात आहेत. यामुळे या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजण्याची शक्यता आहे आणि याद्वारे समाजामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अशांतता नांदण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या आरोपींना अटक करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी समाजामध्ये जोर धरत आहे. IND न्यूज मराठी, फक्त देशभक्ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.